नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? आजचा एपिसोड बघितलात का? अरे, आजचा भाग म्हणजे एकदम जबरदस्त होता बरं का. बघताना बसल्या जागी थरथर वाटली मला. तर चला मग आजचा रिव्ह्यू सुरू करूयात. एकही मिनिट मिस करू नका, कारण आजच्या प्रत्येक सीनमध्ये काहीतरी नवीन घडलंय. तर मंडळी, एपिसोड सुरू होतो आणि सगळ्यात आधी आपल्याला दिसते ती प्रिया. आता ही प्रिया म्हणजे काय भाव खाते ना स्वतःच्या मनात. ती स्वतःशीच विचार करत असते की आपण किती हुशारी दाखवली, त्यांना घरात कसं अडकवलं वगैरे वगैरे. अरे, स्वतःचीच पाठ थोपटून घेत असते ती. एकदम फुलाप्रमाणे हलकी झालेली असते मनाने. पण मंडळी, हे फुलणं म्हणजे काट्याच्या फुलाचं फुलणं. आत किती धार आहे ते आपल्याला माहितीय. इकडे कल्पनाताई आणि बाकी घरचे सकाळच्या नाश्त्याच्या तयारीत गुंतलेले असतात. सगळं शांत वाटत असतं, पण खरं तर या शांततेच्या आत खूप काही खदखदतं. हे आपल्याला लवकरच कळतं. आता अस्मिता येते खाली. ती थोडीशी बोर झाली होती, म्हणून बाळ झोपलेलं असताना थोडं फिरावं म्हणून सगळ्यांसोबत बसायला आलीये. सायली तिची काळजी घेते. काय खाणार, काय पिणार, सगळं विचारते. आता हे बघताना एक प्रकारचं बरं वाटतं, कारण या घरात प्रत्येकाला अस्मिताची खूप काळजी आहे, अगदी मनापासून. आणि मग इथेच मंडळी, एक मोठा प्रसंग घडतो. चैतन्य येतो आणि अर्जुन त्याला एका बाजूला नेऊन हळूच काहीतरी विचारतो. आता आपल्याला माहितीये ना, अर्जुन म्हणजे थेट माणूस. त्याला लांबचा विचार करायची सवय कमी, पण हेतू नेहमी चांगला असतो. तर अर्जुनने घटस्फोटाचे कागद आणलेले असतात. मंडळी, हे ऐकून तुम्हालाही धक्का बसला असेल, मला तर बसला. म्हणजे एवढ्या घाईने? अस्मिता नुकतीच आई झालीये, घरात 5वीची पूजा आहे, आणि हा भाऊ सकाळी सकाळी घटस्फोटाचे कागद घेऊन बसलाय. अर्जुन म्हणतो की थांबायचं काय कारण नाही, वेळ का वाया घालवायचा. पण सायली त्याला अडवते. ती म्हणते की हे इतकं सोपं नाही. यात अस्मिता ताईंच्या मनाचाही विचार व्हायला हवा. आता हा वाद बघताना मला खरंच वाटलं, दोघेही चुकीचे नाहीत, पण दोघांच्या वेळ आणि पद्धत वेगळी आहे. अर्जुनला घाई करायची होती, कारण त्याला अस्मिताचं दुखणं बघवत नाही. सायलीला वाटतं की घाईने घाव आणखीन खोल होतात. दोन्ही बाजू समजतात, पण या वादात अस्मिता मध्येच येते आणि थेट विचारते, माझ्याशिवाय माझ्या आयुष्याचे निर्णय कोण घेते? मंडळी, हा सीन खरंच खूप जड होता. अस्मिता चिडते, पण ती खरोखरच चुकीची नाही. ती म्हणते, माझं लग्न आहे, माझा संसार आहे, माझी भावना आहे, मला कोणी विचारलं का? हे ऐकून घरातले सगळे जरा थांबतात. प्रतापराव सांगतात की त्यांनाही सचिन आवडला नाही, पण ते शांतपणे सांगतात. आता इकडे प्रिया हे सगळं दुरून बघत असते आणि मनात खुश होत असते. मंडळी, हे बघताना खूप चिड येते ना. ती दुसऱ्यांच्या वेदनेत स्वतःचा आनंद शोधते. हे कॅरेक्टर इतक्या ताकदीने दाखवलंय की राहवत नाही. अस्मिता शेवटी ठणकावून सांगते, मी या कागदांवर सही करणार नाही. माझ्या नव्यावर माझं प्रेम आहे आणि मला माझ्या संसाराला एक संधी द्यायची आहे. हे ऐकून अर्जुन वैतागतो, पण अस्मिता ऐकत नाही. शेवटी ती जेवण पण खाली बसून करत नाही. विमल तिला खोलीत जेवण घेऊन जाते. मंडळी, इथे थांबून मला एक सांगायचंय, भावनिक दृष्टिकोनातून अस्मिताचं वागणं समजतं. प्रेम आंधळं असतं, हे आपण सगळे जाणतो. पण व्यावहारिकदृष्ट्या विचार केला तर सचिन खरोखरच तिच्यासाठी योग्य नाही हे स्पष्ट आहे. या दोन्ही बाजू दाखवण्यात लेखकांनी खूप छान काम केलंय. तर मग पुढे सायली, अर्जुन आणि चैतन्य तिघेही स्टडी रूममध्ये जातात आणि वाद होतो. सायली अर्जुनला सांगते की तुम्ही उगाच घाई केली. अर्जुन म्हणतो, मी चुकीचं काय केलं? सायली म्हणते, पद्धत चुकली. अर्जुन म्हणतो, वेळ चुकला असेल, पण निर्णय नाही. शेवटी सायली म्हणते, आता वंदना जाधवची चौकशी करायला जा, इथे थांबून आणखीन वाद नको. अर्जुन आणि चैतन्य निघतात. सायली मागे राहते आणि विचार करते, आज 5वीची पूजा आहे, या दिवशी असे प्रसंग व्हायला नको होते. पण काय करणार, या घरात शांतता टिकतच नाही. आता मंडळी, दुसरीकडे आपल्याला दिसतो तो सचिन. आता हा सचिन म्हणजे काय एक नंबरचा चलाख माणूस आहे बरं का. तो साक्षीच्या घरी लपलेला असतो. साक्षी त्याच्याकडे बघत बसलेली असते. तो उठतो आणि मग दोघांमध्ये बोलणं सुरू होतं. सचिन म्हणतो, इथे किती दिवस राहायचं, पुढे काय करायचं, आपल्याला हलायला हवं. साक्षी म्हणते, इथेच राहूयात, पोलीस येऊन गेलेत, आता ते परत येणार नाहीत. पण सचिनच्या मनात वेगळाच विचार चाललेला असतो. तो साक्षीला विचारतो, तुझ्या वडिलांचं एखादं गोडाऊन आहे का? साक्षी हो म्हणते आणि सचिन त्याला काहीतरी प्लान सांगतो, पण तो प्लान आपल्याला नाही सांगत, फक्त साक्षीला सांगतो. मंडळी, हे इथे मस्त केलंय लेखकांनी, आपल्याला उत्सुकता ताणलीये. काय असेल तो प्लान? नक्की काय डाव रचतोय हा सचिन? हे पुढे उघड होतूच. इकडे घरी परत कल्पनाताई, प्रतापराव आणि सायली 5वीच्या पूजेची तयारी करायला लागतात. प्रिया हे सगळं ऐकत असते आणि तिला अर्जुन कुठे गेला हे जाणून घ्यायचं असतं.
पण ती कितीही प्रयत्न करो तिला नक्की काही कळत नाही. सायली तिला थेट काहीच सांगत नाही. प्रियाचे डाव एक एक करत खस्त राहतात आणि बघताना खूप समाधान वाटतं. आता अर्जुन आणि चैतन्य पोलीस स्टेशनमध्ये पोहोचतात. ते जुन्या फाईल्स चाळत असतात. वंदना जाधवची FIR आणि त्यांचा पत्ता शोधत असतात. खूप वेळ शोधतात, काही सापडत नाही. मग एक जुने कॉन्स्टेबल येतात आणि म्हणतात, अरे मीच हे लिहून घेतलं होतं 25 वर्षांपूर्वी. पत्ता आणि फोन नंबर दोन्ही आहे इथे. अर्जुन लगेच खोटो काढतो. कॉन्स्टेबल सांगतात की त्यावेळी ती मुलगी सापडली नाही, नाहीतर ती रिमांड होममध्ये गेली असती. अर्जुन आभार मानतो आणि निघतो. मंडळी, इथे खरोखरच वेगळी भावना येते. म्हणजे या प्रियाने लहानपणापासून किती सहन केलं असेल, पण त्याचवेळी तिने जे चुकीचे केलं ते पण इतकं मोठं आहे की सहानुभूती आणि राग दोन्ही एकत्र येतात. हे दाखवण्यात ही मालिका खरोखरच भारी आहे. पुढे सायलीला पूर्णाजींचा फोन येतो. पूर्णाजी विचारतात, 5वीची पूजा कशी चाललीय, बाळ कसं आहे, अस्मिता कशी आहे. मग त्या सांगतात, आज पूजेआधी तुम्ही दोघांनी गावदेवीच्या दर्शनाला जा, पेढे ठेवा. सायली म्हणते, हो, अर्जुन आले की जातो आम्ही. सायली अर्जुनला फोन करते, पण अर्जुन त्या वंदनाला फोन करत असतो, म्हणून सायलीचे फोन कट होत राहतात. आता इकडे चैतन्य अर्जुनला म्हणतो, अरे सायली, वहिनींचा फोन कट करतोयस. आई शपथ, तुझ्या धाडसाला सलाम. अर्जुन म्हणतो, अरे थांब, काम होतं. चैतन्य हस्त म्हणतो, आता घरी गेल्यावर वहिनी 3 दिवस बोलणार नाहीत बघ तुझ्याशी. मंडळी, हे दोघांचं बोलणं खूप लाईट मोमेंट होतं या एपिसोडमध्ये. एवढ्या ताणातही थोडी विनोदाची फुंकर घातली लेखकांनी, हे आवडलं मला. अर्जुन मग सायलीला फोन करतो आणि सांगतो, अगं वंदनाला फोन करत होतो म्हणून कट केले. सायली ते ऐकते, पण वंदनाबद्दल जास्त विचारत नाही. थेट सांगते, गावदेवीच्या मंदिरात ये. अर्जुन म्हणतो, आजच जायला हवं का. सायली म्हणते, पूर्णाजींनी सांगितलं म्हणजे जायलाच हो. आता प्रिया पुन्हा मध्ये येते आणि स्पीकरवर टाक फोन. मी पण सांगते अर्जुनला काय आणायचं ते, असं म्हणते. पण सायली तिला थेट नाही म्हणते आणि फोन ठेवते. प्रियाचा हा डाव पण फसला. छान. मंडळी, आता दोघे मंदिरात पोहोचतात. सायली देवीला नमस्कार करते, गुरुजींना हार आणि पेढे देते आणि सांगते, आज 5वीची पूजा आहे, बाळाला आशीर्वाद द्या. अर्जुन सायलीशी बोलायचा प्रयत्न करतो, ए बायको, बोल ना माझ्याशी. पण सायली म्हणते, आधी देवीचं दर्शन होऊ द्या. सायली देवीपुढे मनातून खूप काही सांगते. ती म्हणते, देवी आई, या घरावर सावट आहे. ज्यांनी चुकीचे केलं त्यांना त्याचं फळ मिळू दे, आमच्या कुटुंबाला न्याय मिळू दे. आणि मंडळी, देवीने तिला कौल दिला. खुल पडलं. सायलीचा चेहरा उजळला. खूप सुंदर सीन होता हा, मनाला स्पर्श केला. त्याचवेळी अर्जुनला चैतन्याचा फोन येतो. चैतन्याने वंदना जाधवच्या जुन्या घराजवळ चौकशी केली आणि काहीतरी उपयुक्त माहिती मिळालीये. अर्जुन सायलीला सांगतो, देवाचे आभार मानतो तो पण, आणि म्हणतो, चल आता एक पाऊल पुढे गेलो आपण. सायली खुश होते आणि म्हणते, मंदिरात येताच ही बातमी आली, हे देवी आईचेच संकेत आहे. आता आपण सगळे पुरावे गोळा करायचे, प्रियाचा खरा चेहरा उघड करायचा आणि तिला या घरातून बाहेर काढायचंच. अर्जुन म्हणतो, हो, लवकरच सगळ्यांना कळेल ती खरी कोण आहे. मंडळी, हे दोघे एकमेकांशी हात मिळवतात आणि ठरवतात, या मोहिमेत आता थांबायचं नाही. आता दुसरीकडे सचिनने काय डाव टाकलाय बघा. तो साक्षीला त्या गोडाऊनमध्ये घेऊन जातो. तिला म्हणतो, हे परफेक्ट आहे. मग सांगतो, तू आता अण्णांच्या घरी जा, मी जोपर्यंत फोन करत नाही तोपर्यंत तू हालचाल करू नकोस. साक्षी म्हणते, तुला एकट्याला सोडायचं नाही. सचिन मग तिला गोड बोलतो, साक्षी, हे सगळं आपल्या दोघांसाठीच करतोय. माझी सगळी खाती बंद आहे, कर्ज आहे डोक्यावर, अस्मिताची मदत लागेल. एकदा ते झालं की मग आपण दोघे एकत्र येऊ, वचन देतो. साक्षी विचारते, खरंच ना, मला खसवत नाहीयेस ना. सचिन म्हणतो, तुझी शपथ, तू फक्त माझीच आहेस. साक्षी विरघळते आणि निघते. सचिन तिला निरोप देतो. ती गेली. आणि मग मंडळी, हा सचिन काय करतो बघा. साक्षी गेल्यावर तो स्वतःच्या डोक्याला एका जुन्या सामानाचा ठोसा मारतो, जाणून बुजून. स्वतःला जखम करतो, स्वतःचे कपडे फाडतो, केस विस्कटतो, जेणेकरून तो किडंप झाला होता असं दिसेल. मंडळी, हे बघून माझ्या अंगावर काटा चाला. हा माणूस किती खालच्या थराला जाऊ शकतो. स्वतःला दुखवायला पण मागे पुढे नाही पाहिलं याने. मग त्याने फोन ऑन केला आणि लगेच पोलिसांना त्याचं लाईव्ह लोकेशन मिळतं. पोलीस ताबडतोब अर्जुनला कळवतात, सचिनचं लोकेशन ट्रेस झालंय. अर्जुन मंदिरातून परत येताना हे ऐकतो. सायलीला सांगतो, तू घरी जा, मी तिकडे जातो. सायली म्हणते, काळजी घ्या, तिकडे साक्षी किंवा गुंड असतील. अर्जुन म्हणतो, मला काही होणार नाही. आता अर्जुन गाडीत बसतो आणि निघतो. इकडे सचिन हातात फोन घेतो
आणि स्वतःशीच म्हणतो, आता माझा काउंटडाऊन सुरू झाला. मंडळी, एकीकडे घरात 5वीची पूजा सुरू होते. अस्मिता आणि बाळ खूप गोड तयार झाले. सायली पूजेत गुंतले. आणि दुसरीकडे हा सचिनचा थरार रंगलाय. 2 धागे एकाच वेळी ओढले जातायत आणि बघताना प्रचंड उत्सुकता वाटते. अस्मिताच्या मनात विचार येतो, सचिनचा फोन ऑन झाला असेल का? मला एकदा फोन करायला हवं का? आणि अर्जुन त्या लोकेशनवर पोहोचतो. दरवाजा उघडतो आणि त्याला सचिन दिसतो, खाली पडलेला, जखमी, बेशुद्ध झाल्यासारखा. आणि मंडळी, इथेच आजचा एपिसोड संपतो. बापरे, आता काय होणार? सचिनचा हा नाटकी खेळ अर्जुनला कळेल का? की अर्जुन यावर विश्वास ठेवेल? उद्याचा एपिसोड यासाठीच बघायला हवा. आणि उद्याच्या प्रोमोत आणखीन एक मोठी गोष्ट दिसली. सचिन परत येतो, बाळाला बघतो आणि सगळे एकाच छताखाली असताना तणाव शिगेला पोहोचतो. अस्मिता अर्जुनवर चिडते आणि मग रात्री अर्जुन सायलीला विचारतो, जर मी तुझ्यापासून एखादी गोष्ट लपवली असती तर तू मला सोडून दिलं असतंस का? सायली थेट विचारते, का? तुम्ही काही लपवतोय का माझ्यापासून? मंडळी, आता हे कुठे जाणार आहे? हे नातं आणखीन कठीण परीक्षेतून जाणार आहे का? बघूयात उद्या. एकंदरीत आजचा एपिसोड खूप छान होता. प्रत्येक कथेचा धागा पुढे सरकला. अस्मिताचा इमोशनल सीन, सचिनच्या चालाक डाव, सायलीच्या मंदिरातलं दृश्य आणि शेवटचा थरार, सगळं मिळून एक भारी एपिसोड झाला. तर मंडळी, आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला? कमेंटमध्ये नक्की सांगा. माझ्याबद्दल सांगायचं तर काल सुट्टी होती. मी आराम केला, एक छान सिनेमा बघितला, एकदम मस्त दिवस गेला. तुमचाही वीकेंड छान गेला असेल अशी आशा आहे. तर मग मंडळी, उद्या भेटूयात. उद्याच्या एपिसोडनंतर पुन्हा येईन तुमच्यासाठी रिव्ह्यू घेऊन. तोपर्यंत काळजी घ्या, खुश रहा आणि हो, चांगल्या मालिका बघत रहा. बाय बाय.